नमस्कार मंडळी, वेलकम टू सौरव जर्नी ऑफ ट्रॅव्हलर्स. सो आजची हेल्दी रेसिपी आहे ओट्स रवा अप्पे. त्यासाठी मी इथे घेतला आहे कांदा आणि शिमला मिरची छान बारीक चिरून, रवा, ओट्स हे मिक्सरला वाटून या मिश्रणामध्ये घालायचं आहे. सगळ्या भाज्या टाका, ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता. याच्यात गाजर टाकलं आहे हेल्दी ऑप्शन म्हणून. त्यानंतर दही टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून ठेवायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये हळद, मीठ, मसाला घालून आणि सिक्रेट रेसिपी म्हणजे यात तुम्ही मॅगी मसाला ॲड करायचा आहे. मॅगी मसाला आरामात डीमार्टला मिळतो, सो तो तुम्ही ॲड करायचा आहे. याची टेस्ट खूप छान येते. आणि हे पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही, हळूहळू घालायचं आहे. सो त्यानंतर हे सगळं टाकून झाल्यावर मी यात पनीर टाकलं आहे. तुमच्याकडे मक्याचे दाणे असतील तर ते तुम्ही वापरू शकता, जे कॉर्नसुद्धा वापरून. आणि याला रेस्ट करत ठेवायचं आहे 10 मिनटं, म्हणजे रवा छान फुलतो. तोपर्यंत मी इथे एक अप्पमचं भांडं घेतलं आहे. त्याला छान तेल लावून ते गरम करायचं आहे कडकडीत, म्हणजे आपले जे अप्पम आहेत ते खूप छान वाफेवर शिजले जातात, अजिबात चिटकून राहत नाही भांड्याला. सो असे मी सगळे भरून झालेले आहेत माझे अप्पम. आणि आता हे मी वाफेवर ठेवत आहे एक 5 ते 7 मिनटं. याला एका साईडून छानपैकी परतून घ्यायचं आहे. ह्यात तुम्ही वरून बटरसुद्धा घालू शकता, ऑप्शनल आहे. हेल्दी करायचं असेल एकदम तर नाही वापरलं तरीही चालेल. आणि हळूहळू मी याला दोन्ही बाजूनी छान भाजून घेते आहे. आणि ह्यात तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता. सो असे हे सगळे अप्पम तुम्ही एक 10 मिनटात रेडी करू शकता. आणि खूप सिम्पल रेसिपी आहे, इझी रेसिपी आहे आणि हेल्दी आहे. अगदी नुसते ओट्स खायला जमत नसेल तर असे ओट्स रवा अप्पे विथ चटणी सर्व करून बघा आणि ट्राय करून बघा. खरंच खूप यम्मी लागतात. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.